नमस्कार. आज आपल्याला शाबू बनवायचं आहे. त्यासाठी आपण ही शेंगदाणे भाजून घेतले आणि हे शेंगदाणे आपले भाजूनही झालेले आहेत. आता हे आपण असे काढून घेऊया. इकडे आपण हा शाबू भिजून घेतलेला आहे. अगदी हा सुटसुटीत झालेला आहे, पाहू शकता. इकडे हा बटाटा कट करून घेतला आहे आणि हा पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे, जेणेकरून हा काळा पडणार नाही. ही मिरची आपण कट करून घेतलेली आहे. इकडे कढाई ठेवली आहे आणि यामध्ये आपलं तेल घालायचं आहे. तेल घातलंय. इकडे तेल गरम झालं, यामध्ये बटाटा घालायचा. याच्यामध्ये हे मीठ घालायचे. हे यामध्ये ही हिरवी मिरची हे मिक्स करून घ्या आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला असं भाजून घ्या. बटाटा भाजलेला आहे. यामध्ये आपण शेंगदाण्याचं वाटण घातलं. यामध्ये हा शाबू घाला, मिक्स करून घ्या. याला थोडीशी आपण वाफ द्यायची. हा शाबू आपला वाफवून झाला आहे आणि यामध्ये आपण थोडेसे हे शेंगदाणे घालूया. हे पाहू शकता, अगदी सुटसुटीत आणि छान आपला शाबू तयार झाला आहे. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.